नळपट्टी घरपट्टीवरील व्याज घेण्यात येऊ नये। मालमत्तेवर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी 1% कर आकारला जात आहे, तो घेण्यात येऊ नये। अहमदपूर शहरात स्वच्छता होत नाही, स्वच्छता करण्यात यावी। इंदिरानगर मौलाली टेकडी या भागातील कबालनामे वाटप करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन भारतीय दलित पॅंथरच्या वतीने अहमदपूर उपविभागीय अधिकारी यांना देऊन बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले। रस्त्याचा विषय बोधनगरच्या बाजूला जे कबालनामे बसवलेले आहेत, आम्ही पुन्हा ईदगाह रोडचे असतील, इंदिरानगरचे असतील, पुन्हा जी घरपट्टी नळपट्टी याच्यावर व्याज लावण्यात येतं, असे शहरातले विविध प्रश्न घेऊन आम्ही वारंवार या ठिकाणी धरणे, रस्ता रोको आंदोलन असे विविध आंदोलन कार्यकर्ते आम्ही सर्वच करत असतो, पण प्रशासनाच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलं जातं ते आम्ही तात्काळ चालू करू आणि ते आम्ही थांबले की पुन्हा ते तसंच पेंडिंग ठेवलं जातं। उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं की अहमदपूर शहरातील नळपट्टीवर घरपट्टीवर जे व्याज लावण्यात येत आहे ते माफ करण्यात यावं। पुन्हा भीमनगर येथील कमानीचे काम व रस्त्याचे काम, स्वच्छतेचे काम तात्काळ चालू करण्यात यावे। तोच प्रभाग क्रमांक 4 मधील मंजूर कामे चालू करण्यात यावी व काही राहिलेले कामं चालू करावे व स्वच्छता करण्यात यावी व इंदिरानगर व मौलाली टेकडी येथील कबालनाम्याचा प्रश्न, या सर्व मागण्या संदर्भामध्ये आम्ही आज भेटून त्यांना निवेदन देण्यात आलं। या सर्व निवेदनामध्ये देत असताना आम्ही त्यांना संक्षिप्त आणि सर्व व्यवस्थितरित्या सांगितल्यानंतर प्रशासनामार्फत काही आम्हाला समाधानकारक उत्तर आलं नसल्यामुळे आम्ही सध्याचं जे आंदोलन आहे, आमचे भाऊ व आम्ही सर्व बसून निर्णय घेऊन पुढे चालू ठेवायचं की वरिष्ठ अधिकारी कार्यालयावर आंदोलन करायचं हे ठरवून आंदोलनाला आम्ही तर सर्व महिला भाऊनी सगळ्यांना बोलवलं। आम्ही सतत भाऊच्या पाठीमागे असतो। सुप्रे भाऊने एक कॉल केला तर आम्ही 100 महिला भाऊच्या पाठीमागे जिथं म्हणलं आणि तिथं आम्ही उभा असतो। भीमनगरच्या कमानीचा तर फेब्रुवारी महिना संपण्याच्या अगोदर मॅडमने शब्द दिलेला आहे की आम्ही ते करूत म्हणून। बघूया आता काय होतंय आणि काय नाही। आम्ही तर सुप्रे भाऊ सोबतच आहोत, म्हणजे जे भाऊ म्हणतील ते आम्ही आहोतच त्यांच्यासोबत। आवाज बहुजनांचा।